आमच्या खूप इथं भावना दुखवल्यात, पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण चालवलं दोघांनी पण. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण नका. तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या राजकारण करण्यासाठी. जो कोण दोषी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे. एकतर कायद्यात दुरुस्तीच झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असो हे सुटलेच नाही पाहिजेत कधी, तरच हे थांबणार आहे. कारण जर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे. आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघूया, आपणही इकडूनच बोलतोय काय होतं कसं होतं. दादा, आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे, भाजपच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केली जात आहेत, कसं पाहतात? नाही, शेवटी ते राजकारण करणारच हे लोक. छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार हे आणि शेवटी हे जनता विरोधात घालणार यांचे. थोडे दिवस बघा तुम्ही, यांनी जर दोघांनी असेच नाटकं केले ना पुरी जनता राज्यातल्या यांच्या विरोधात जाणार. मात्र सत्तेत असताना परवानगी मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत. आहे ते कामं करा ना दोघं पण. त्याला सापडून आणा, तो कसं काय पळून गेला, कोण आहे, कोणी करायला तातडीनं लावलं तो पण शोधा. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीनं उभा करण्यासाठी. कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहत आहे. नेमका करून घेणारा कोण आहे, की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला, हे पळून कसं काय झाले. हे बघा, हिशोब जनता करणारे यांचं. यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण. आपल्याला काय वाटतं, राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे. देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे, याकडे कसं बघतं? नाही, त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार. जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय, काय घडलंय, कोण कोण दोषी आहेत, काय होणार आहे. परंतु हे दोघांनी जे राजकारण चालवलं हे दोघांनाही सुट्टी जनता देणार. चल, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठं येणार त्या नाही काय थांबले असते, त्याचं काय. मी काय राजकारण थोडंच आणि माझ्यापासून तसं नसतं. मग मी सांगून येत असतो, मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत. मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल की मी काय करणार, आपण असं कधी गद्दारी करत नाही. आपण सांगून करत असतो. पुढचा किती जागीरदार असू द्या, मी आणि माझा समाज या राज्यातली जनता या देशातली जनता दुखावली. मी एक मावळा आहे, माझं कर्तव्य तिथं जाणं, बघणं, भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे. ते बी करतो आणि ते केलं पाहिजे. ते पोलीस बांधवांना दोष देऊन का होतं की हे नीट नाही ते दोन्ही, की महाविकास आघाडी महायुती हे बिघडलेली सगळ्या दोन्हीचे. त्यांना कसं तर राजकारण कळत नाही. ते पोलिसावर बी ढकलायला म्हटलेत काही दिवसांना, आता न्यूवर ढकलेली तसं. पण जनता त्यांचा हिशोब करणार आहे. यांनी जर असंच केलं. चला, धन्यवाद. आला पालघर म्हणजे वाढवण स्थानिक शेतकरी असेल, मच्छीमार असतील, त्यांनी विरोध केलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करतील, पण स्थानिकांचा विरोध आहे. शेवटी मच्छीमारांच्या रोजीरोटीचा विषय. तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकत. एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून ठेवलेले नाहीत, एकतर सरकारने सगळ्याच्याच हालाकष्ट चालवल्या. त्याच्यात जर तिथं हजारांना मच्छीमारांचं जीवन जगत असले आणि ते जर उद्ध्वस्त होणार असलं तर ते बांधव नाही करून देणार ना. मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे. शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधवावर अन्याय होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणार. चलो, धन्यवाद.